स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघूया जावास्क्रिप्टचे. आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते जावास्क्रिप्टचं जे ऑपरेटर्स आहेत त्याचा एक प्रकार आपण बघितला होता. आज आपण दोन प्रकार बघूया जावास्क्रिप्टचे जे ऑपरेटर्स असतात ते. तर पहिला आहे कंपॅरिझन ऑपरेटर्स आणि दुसरा आहे लॉजिकल ऑपरेटर्स. तर सुरुवात करूया कंपॅरिझन ऑपरेटर्स पासून. तर पहिलं कंपॅरिझन ऑपरेटर आहे इक्वल टू. ठीक आहे. तर इक्वल टू ऑपरेटर जे असतं ते व्हॅल्यू दोन व्हेरिएबलचे जे व्हॅल्यू आहेत त्याची इक्वॅलिटी चेक करतं. ठीक आहे. तर आता जर मी पाहिलं, ठीक आहे, तर एक्स आणि वाय आहे. ठीक आहे. तर मी काय करतो आता, इथे मी इक्वल टू चेक करतो. ठीक आहे. एक्स आणि वाय काय आहेत, जर याचे जे व्हॅल्यू आहेत ते इक्वल टू आहेत का नाही. ठीक आहे. जर मी याला सेव्ह केलं आणि ब्राउझरमध्ये पाहिलं तर इथे तुम्ही पाहू शकता, इथे त्याची जी व्हॅल्यू आहे ती ट्रू दिलेली आहे. का तर कारण की जी व्हॅल्यू आहे व्हेरिएबल एक्स आणि वायची ती दोन्ही सेम आहे. ठीक आहे. तर व्हॅल्यू चेकिंगसाठी इक्वल टू जो ऑपरेटर आहे कंपॅरिझन ऑपरेटर तो यूज होतो. आणि त्याच्यानंतर दुसरा ऑपरेटर आहे व्हॅल्यू आणि त्याचा टाईप. ठीक आहे. तर इथे कसं, इथे ट्रिपल इक्वल टू असतं. तर जर आपल्याला दोन व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज चेक करायच्या आहेत आणि त्या व्हॅल्यूचा टाईप सुद्धा सेम आहे का नाही ते चेक करायचं. टाईप म्हणजे काय, तर जावास्क्रिप्टमध्ये वेगवेगळे डेटा टाईप्स असतात व्हेरिएबल्सचे. तर डेटा टाईप आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणारच आहोत. तर या लेक्चरपुरतं समजून घ्या की जर एक व्हेरिएबल जे आहे ते एका टाईपचं आहे आणि दुसरं व्हेरिएबल जे आहे ते दुसऱ्या टाईपचं आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे आता स्ट्रिंग डेटा टाईप घेतोय या व्हेरिएबलचा. ठीक आहे. तर आता मला काय करायचं आहे, याची व्हॅल्यू जी आहे ती चेक करायची आणि सोबतच याचा जो टाईप आहे तो सुद्धा चेक करायचा. तर मी इथे ट्रिपल इक्वल टू देणार आणि सेव्ह करणार. तुम्ही इथे बघू शकता दोन्हीचा जो टाईप आहे तो टाईप सेम नाही आहे. ठीक आहे. टाईप सेम नसल्यामुळे इथे जे उत्तर आलेलं आहे हे फॉल्स आलेलं आहे. आणि जेवढे काही कंपॅरिझन किंवा लॉजिकल ऑपरेटर्स असतात याचं जे रिटर्न टाईप असतो तो रिटर्न टाईप असतो बुलियन. बुलियन म्हणजे बुलियन सुद्धा एक डेटा टाईप आहे. बुलियन म्हणजे ट्रू किंवा फॉल्स. ठीक आहे. दोन व्हॅल्यू असतात. एक तर ते जर कंडिशन मॅच झाली तर ते ट्रू देणार, कंडिशन जर मॅच नाही झाली तर ते फॉल्स देणार. तर इथे आपण व्हॅल्यू तर चेक केली आणि सोबतच आपण टाईप सुद्धा चेक केलेला आहे. तर इथे टाईप आहे नंबर आणि इथे टाईप आहे स्ट्रिंग. तर स्ट्रिंग आणि नंबर हे दोन्ही मॅच होत नसल्यामुळे त्याने इथे आपल्याला रिझल्ट दिलेला आहे फॉल्स. तर तिसरा आहे नॉट इक्वल टू. ठीक आहे. नॉट इक्वल टू आहे. तर आपण बघू शकतो एक्स आणि वाय. समजा इथे मी जर नॉट इक्वल टू केलं तर तुम्ही बघू शकता नॉट इक्वल टू म्हणजे हे फॉल्स आलेले. का तर याने काय केलेले, या दोन्ही व्हॅल्यूला इक्वल आहेत म्हणून कन्सिडर केलेले. जर मी इथे पुन्हा टाईप चेकिंगसाठी जर दिलं तर तुम्ही बघू शकता, जर मी टाईप चेक केला तर इथे नॉट इक्वल टू हा ट्रू आलेला आहे. का तर या दोन्हीचा जो टाईप आहे, व्हॅल्यू तर सेम आहे पण जो टाईप आहे तो डिफरंट आहे. ठीक आहे. नॉट इक्वल टू फक्त व्हॅल्यूसाठी यूज होतो आणि नॉट इक्वल टू इक्वल टू. ठीक आहे. नॉट इक्वल टू जे आहे ते व्हॅल्यू आणि टाईप या दोन्हीसाठी सेम होतो. ठीक आहे. दोन्हीसाठी यूज होतो. तर आपण दोन्हीचा यूज पाहिलेला आहे. जेव्हा मी नॉट इक्वल टू देतो सिंगल इक्वल टू तर त्या केसमध्ये फॉल्स दिलेले आहे, कारण की या केसमध्ये या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज दोन्ही सेम अशा कन्सिडर केल्या जातात. ठीक आहे. इव्हन मी जर इथे डबल इक्वल टू दिलं तर इथे ट्रू कन्सिडर होणार. ठीक आहे. का तर ही जी 5 आहे, ही जी व्हॅल्यू 5 आहे स्ट्रिंगमध्ये, हे दोन्ही कंपॅरिझन जे आहे याचं लूज कंपॅरिझन केलं जातं. ठीक आहे. तर हे इक्वल टू मध्ये सुद्धा होतं आणि नॉट इक्वल टू मध्ये सुद्धा होतं. याची व्हॅल्यू जी आहे फॉल्स देणार आणि याची व्हॅल्यू जी आहे ती ट्रू येणार. ठीक आहे. आणि जर आपण टाईप जर चेक करायचं असेल तर डबल इक्वल टू जर दिलं तर ती प्रॉपरली म्हणजे टाईटली जे कंपॅरिझन होतं, टाईटली कंपॅरिझन इथं होतं. टाईटली म्हणजे काय, तर डेटा टाईप सुद्धा तिथे चेक होतो. आता ग्रेटर दॅन आहे आणि लेस दॅन आहे. ठीक आहे. तर ग्रेटर दॅन आणि लेस दॅन मध्ये सुद्धा सेम आहे. जर मी इथे समजा 10 दिलं, ठीक आहे, तर आता एक्स जो आहे तो ग्रेटर दॅन आहे का वाय पेक्षा, नाही, तर इथे येणार आपल्याला फॉल्स. ठीक आहे. किंवा आता दुसरा आहे लेस दॅन. तर एक्स हा लेस दॅन आहे का वाय पेक्षा, बरोबर आहे, तर त्याच्यामुळे इथे ट्रू येणार. ठीक आहे. तर ग्रेटर दॅन आणि लेस दॅन आणि सेम आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आणि लेस दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे. जर लेस दॅन ऑर इक्वल टू जर केलं म्हणजे इथे दोन कंडिशन आहेत, एक तर लेस दॅन आहे किंवा इक्वल टू आहे. ठीक आहे. दोन कंडिशन चेक होणार. इथे ट्रू आहे. जर मी इथं एक्स जी एक्सची व्हॅल्यू आहे ती 10 जर घेतली तरी इथे मित्रांनो ट्रूच येणार, कारण की या केसमध्ये काय आहे, लेस दॅन जे आहे ते ओमिट होणार आणि इक्वल टू जे आहे ते चेक होणार. ठीक आहे. तर आता ही जी व्हॅल्यू आहे एक्सची ती वाय पेक्षा लहान आहे का, नाही, तर हे जे आहे हे ओमिट होणार आणि इक्वल टू जे इक्वल टूचं जे कंपॅरिझन आहे ते ऍक्शनमध्ये येणार आणि इक्वल टू चेक करणार की या दोन्ही व्हॅल्यू इक्वल आहेत का नाही. ठीक आहे. तर सेम आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. तुम्ही बघू शकता ग्रेटर दॅन जे आहे, कारण की एक्स जो आहे तो वाय पेक्षा मोठा तर नाहीये, त्याच्यामुळे हे जे ग्रेटर दॅन आहे हे ओमिट होणार आणि जे इक्वल टू आहे ते इथे कन्सिडर केलं जाणार. तुम्ही बघू शकता ट्रू व्हॅल्यू आलेली याची सुद्धा. ठीक आहे. ग्रेटर दॅन इक्वल टू आणि लेस दॅन इक्वल टू. तर हे जे आहेत हे आपण कंपॅरिझन ऑपरेटर्स जे आहे स्टडी केलेली आहे, माहिती घेतलेली आहे कंपॅरिझन ऑपरेटर्सची. तर आता बघूया लॉजिकल ऑपरेटर्स. ठीक आहे.
तर लॉजिकल ऑपरेटर्समध्ये 3 ऑपरेटर्स असतात, अँड, ऑर आणि नॉट. ठीक आहे. तर नॉटचा तुम्ही यूज पाहिलेला आहे याच्यामध्ये, नॉट इक्वल व्हॅल्यू ऑर नॉट इक्वल टाईप. सो नॉट डबल इक्वल टू आणि नॉट सिंगल इक्वल टू. तर नॉटमध्ये कसं असतं, नॉट म्हणजे नाही. ठीक आहे. हा नाही का, ठीक आहे, हा याच्या बरोबर आहे का, हा याच्या बरोबर नाही का, याच्यासाठी त्याचा नॉटचा यूज होतो. तर आता मी इथे व्हॅल्यू देतोय बघा, अनडिफाईन्ड, सॉरी नाही, इथे आता मी काम करतो, इथे 10 देतो. ठीक आहे. आता मला इथे चेक करायचं आहे अँड. ठीक आहे. आता एक्स अँड वाय. आता इथे जे आहे का लॉजिकल ऑपरेटर हा चेक करतो की एक्स हा अनडिफाईन्ड आहे का. एक्स हा अनडिफाईन्ड जर असेल, आहे का नाही चेक करतो, आणि वाय जो आहे तो पण अनडिफाईन्ड आहे का नाही चेक करतो. आता या दोन्ही केसमध्ये अनडिफाईन्ड आहे. अनडिफाईन्ड पण एक डेटा टाईप आहे मित्रांनो, आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत, याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये. तर अनडिफाईन्ड आहे का नाही चेक करतं. इथे तुम्ही बघू शकता जी व्हॅल्यू जी प्रिंट झालेली ती 10 प्रिंट झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर. आता एक्स ऑर वाय, या एक्स किंवा ऑर या दोन्हीपैकी कोणतीही एक व्हॅल्यू तिथे प्रिंट होणार. तुम्ही बघू शकता 10 प्रिंट झालेली आहे. इथे मी एक व्हॅल्यू देतो 20. तुम्ही बघू शकता 10. आता हे जे लॉजिकल ऑपरेटर्स जे असतात हे मेनली कंडिशन, म्हणजे जे इफ कंडिशन्स आहेत, आता कंडिशन्स सुद्धा आपण जावास्क्रिप्टमध्ये पुढे बघणारच आहोत. तर तिथे तुम्हाला लॉजिकल ऑपरेटर्सचा ऍक्च्युअल जे उपयोग आहे तिथे तुम्हाला समजेल. लॉजिकल ऑपरेटर्स असो किंवा अरिथमॅटिक ऑपरेटर्स असो, अरिथमॅटिक ऑपरेटर्स आपण आपल्या याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. तर अरिथमॅटिक ऑपरेटर्स असो, लॉजिकल्स असो किंवा कंपॅरिझन ऑपरेटर्स असो, किंवा आपण पुढच्या लेक्चरमध्ये डेटा टाईप बघणार आहेत. ठीक आहे. डेटा टाईप सुद्धा यूज होतात. तर हे ज्या सगळे जे रिअल टाईम जे यूज आहे ते रिअल टाईम यूज आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणारच आहोत. जसं आपण फंक्शन्समध्ये जाऊ. ठीक आहे. जावास्क्रिप्टचे फंक्शन्स असो किंवा कंडिशन्स असो जावास्क्रिप्टच्या किंवा लूप्स असो, त्या सगळ्यामध्ये याचा यूज होतो. ठीक आहे. तर हे ऑर किंवा नॉट, तर नॉटचा उपयोग तुम्ही पाहिलाच आहे. इथे नॉट आणि हे ऑर आहे. तर ऑरमध्ये कसं असतं, आता काही कंडिशन आहे समजा. ठीक आहे. आता मला फॉर एक्झाम्पल आता इफ कंडिशन द्यायची आहे. इफ, ठीक आहे, एक्स ऑर वाय. ठीक आहे. जर आता एक काम करतो मी, इथे तुम्हाला इफ कंडिशन दाखवतो. ठीक आहे. तर आता एक तर एक्सची व्हॅल्यू चेक करा किंवा वायची व्हॅल्यू चेक करा. ठीक आहे. जर आता एक्स जे आहे ते नल आहे. बाय द वे हे नल सुद्धा एक डेटा टाईप आहे मित्रांनो. एक्स हा नल आहे आणि वाय हा वाय जो आहे तो त्याची व्हॅल्यू आहे 20. तर इथे एक तर एक्स प्रिंट होईल किंवा वाय. तर आपण काय करायचं इथे, आता इफ कंडिशन द्यायची. हे इफ कंडिशनमध्ये आपण दोन्ही व्हॅल्यू चेक करतोय. तर त्याच्यातली पहिली व्हॅल्यू चेक करणार नल. तर नल असेल तर ही कंडिशन जी आहे ती ओमिट होणार. त्याच्यानंतर ऑर मध्ये जाणार, तो वायची व्हॅल्यू चेक करणार. वायची व्हॅल्यू काय आहे, तर इथे तो वायची व्हॅल्यू जी आहे ती आपण वायची व्हॅल्यू इथे देऊ शकतो. तुम्ही बघू शकता 20 आलेली आहे. जर मी एक्सची व्हॅल्यू दिली इथे, एक्सची व्हॅल्यू दिल्यानंतर इथे नल येणार, म्हणजे काहीच दिसणार नाही. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने इफ कंडिशनमध्ये यूज होतात. आता फॉर एक्झाम्पल मी जर घेतलं इफ नॉट एक्स. ठीक आहे. नॉट एक्स म्हणजे काय, एक्सची व्हॅल्यू काहीच नाही आहे, एक आयदर अनडिफाईन्ड आहे किंवा फॉल्स आहे किंवा नल आहे. ठीक आहे. तर ते कंडिशनमध्ये येणार. तर तुम्ही इथे बघू शकता मी प्रिंट करतोय वाय व्हेरिएबल. ते कंडिशनच्या आतमध्ये आले, तुम्ही पाहू शकता. का तर एक्सची जी व्हॅल्यू आहे ती नल आहे. ठीक आहे. तर नलला आपण नॉटने चेक करतो. नल असो किंवा अनडिफाईन्ड असो किंवा एन एन असो. ठीक आहे. तर हे जे काही टाईप्स आहेत जे आपण एक्सला असाइन करू शकतो, किंवा इथे एक आणखी एक आहे फॉल्स. हे 4 व्हॅल्यू जे आहेत या 4 व्हॅल्यू या नॉटने आपण चेक करू शकतो. ठीक आहे. तर हे जे आहे ते सगळे डेटा टाईप आहेत. नल आहे, अनडिफाईन्ड आहे, एन एन आहे. एन एन म्हणजे नॉट अ नंबर. ठीक आहे. त्यानंतर हे बुलियन आहे. बुलियन म्हणजे ट्रू ऑर फॉल्स. तर या ज्या व्हॅल्यू आहेत या सगळ्या व्हॅल्यू आपण नॉटने चेक करू शकतो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुमच्या मित्रांमध्ये, जेणेकरून त्यांना सुद्धा सोप्या भाषेमध्ये जावास्क्रिप्ट किंवा जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रिलेटेड जे कोर्सेस आहेत ते सोप्या भाषेमध्ये शिकायला मिळतील. धन्यवाद मित्रांनो.